नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। क्रिकेट म्हटलं की भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आणि एकंदरच क्रीडा विश्वामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। त्यातही सध्या सुरू असणारी गावस्कर बॉर्डर ट्रॉफी म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरते। भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही क्रिकेट संघांदरम्यान सध्या हा सामना 1-1 अशा बरोबरीमध्ये असल्यामुळे आता रांचीमध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये नेमका कोणतं दृश्य पाहायला मिळणार आणि कोणाचा पारडं वजनदार ठरणार हे पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आता या सामन्याबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी आणि सामन्याबद्दलच्या आणखीन गप्पा आणि दोन्ही संघांच्या काय स्ट्रॅटेजीज असणार आहेत त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझा सहकारी मोरेश्वर येरम। मोरेश्वर, मला सांग, रांचीमध्ये हा सामना होतोय आणि त्या ग्राउंडवर हा पहिला सामना होतो, तर याबद्दल तू काय सांगशील? रांचीच्या स्टेडियमवरती हा पहिल्यांदा सामना होतोय, कसोटी सामना होतोय। याच्या आधी इथे एक दिवसीय आणि T20 सामने खेळवले गेले आहेत आणि हे धोनीचं होम पिच ग्राउंड आहे, परंतु धोनी कसोटी संघामध्ये नाही आहे आणि कोहली ब्रिगेड हा सामना कसा तारून नेणार यावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे। खरं तर बंगळुरू कसोटी आपण दुसऱ्या डावामध्ये खरं तर मारून नेली, कारण की पहिल्या डावामध्ये पूर्णपणे आपली विकेट्स पडल्या होत्या, बॅकफूटवरती होतो, परंतु दुसऱ्या डावामध्ये आपण फ्रंटफूटला येऊन ही कसोटी मारून नेली आणि 1-1 अशी बरोबरी साधली आहे। त्यामुळे 1-1च्या बरोबरी साधल्यानंतर हा सामना हा अतितटीचा सामना खेळवला जाणार आहे रांचीच्या स्टेडियमवरती आणि कोहलीच्या एकंदर स्ट्रॅटेजीकडे सगळ्यांचं लक्ष असेल तर कोणत्या स्ट्रॅटेजीने खेळतोय। म्हणजे बंगळुरूतल्या कसोटीमध्ये तो खूप आक्रमक आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता। म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ खरं तर बॅकफूटवर गेला, म्हणजे जशी ऑस्ट्रेलियासाठी जे ओळखला जातो की तो खूप स्ट्रॅटेजिकली आणि स्लेजिंगचा वापर वगैरे करून खूप आक्रमक असतो फील्डवरती, परंतु ऑस्ट्रेलियापेक्षाही भारतीय संघ यावेळी खूप आक्रमक पाहायला मिळाला होता। तर हीच आक्रमकता विराट कोहली देखील तिसऱ्या सामन्यात देखील कायम ठेवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मला सांग, एकंदर पिच कसा असेल या ग्राउंडवरचा, कारण कोणाला कल्पना नाही आहे, पण जो पिच रिपोर्ट आलाय, पिच रिव्ह्यू आलाय आपल्याकडे, तो काहीतरी वेगळं सांगतोय। त्यामुळे आता रणनीती आखणं आणि त्यामध्ये सुद्धा कसब लागणार आहे दोन्ही संघांचं। पिचची पाहणी जर आपण केली तर पिचच्या पाहणीमध्ये असं दिसलंय की थोडं फिरकीला साथ देईल असं सांगण्यात आलंय। म्हणजे ऑस्ट्रेलियाही माध्यमांनी देखील हीच शंकाची व्यक्त केली आहे, पण ही कितपत खरी आहे हे सांगणं आपण ठोस सांगू शकत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्याच्या खेळपट्टीपेक्षाही जास्त फिरकीला साथ इथे मिळेल। त्यामुळे पुण्याच्या खेळपट्टीवरती आपण बघितलं होतं की काय अवस्था आली, 3 दिवसामध्ये तो कसोटी सामना संपला होता। त्यामुळे बंगळुरूतल्या कसोटीमध्ये जरी चौथ्या दिवशी सामना संपला तरी ती बरी होते खेळपट्टी, पण रांचीची खेळपट्टी ही कसोटीसाठी कितपत साथ देईल हे आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळतं आहे। म्हणजे दोन्ही संघांकडे कोणतीही सध्या शाश्वती नाही आहे की खेळपट्टी नूर कसा असेल तिसऱ्या दिवसापर्यंत। सुरुवातीला जर फलंदाजांना साथ मिळाली, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा पिचला भेगा जायला सुरुवात होते आणि तो फिरकीला जेव्हा साथ मिळते तेव्हा ही फिरकीला कितपत साथ देईल आणि काय त्याचा परिणाम होईल हे दोन्ही संघांमधलं कोणीही सांगू शकत नाही आहे। त्यामुळे नक्कीच खेळपट्टी खूप महत्त्वाची असणार आहे। ऑस्ट्रेलियन संघ म्हटला की समोरच्या संघाच्या मध्ये एक प्रकारची भीती असते, कारण पूर्ण तयारीनिशी उतरतात, हे आपण आपल्या संघानेही चांगलंच अनुभवलं आहे। आत्ता संघामध्ये काय बदल असणार आहेत ऑस्ट्रेलियाच्या आणि त्या बदलांचा भारतीय संघाला काही फायदा होताना दिसणार आहे का? खरं तर ऑस्ट्रेलियाला 2 धक्के बसले आहेत। म्हणजे त्यांचा एक मोठा बॉलर म्हणजे मिचेल स्टार्क हा दुखापत आहे, त्यानंतर मिचेल मार्श देखील दुखापतीमुळे बाहेर आहे। तर स्टार्कच्या बदली त्यांनी कमिन्स हा गोलंदाज आहे, तो पण चांगली गोलंदाजी करतो, वेगवान गोलंदाज आहे, त्याला स्थान दिलेलं आहे। त्यामुळे थोडंफार भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे असं म्हटलं तरी चालेल, परंतु कमिन्स हा खूप चांगला गोलंदाज आहे, तर त्याला सामोरं जाण्याची तयारी आपल्या फलंदाजांची असेल। भारतीय संघामध्ये मुरली विजय तर मागच्या सामन्यापासूनच तो बाहेर होता, त्यामुळे याही सामन्यामध्ये मला वाटतं भारतीय संघात कोणतेही बदल पाहायला मिळणार नाहीत। जो बंगळुरू कसोटीमध्ये जो संघ खेळला तोच संघ याही सामन्यामध्ये खेळेल असं वाटतंय, परंतु ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये हे 2 बदल पाहायला मिळतील। ही सामन्याची जी लढत आहे ती आता रंगात आली आहे, चांगलीच रंगात आली आहे, प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता वाढली आहे आणि असं म्हटलं जाते की ही दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे। तर हे तुला कितपत योग्य वाटतं? खेळाडूंवर दडपण असणार आहे का? नक्कीच दडपण असणार आहे, नो डाऊट, कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत। 1 नंबरवरती भारतीय संघ आहे कसोटी क्रमवारीमध्ये, दुसऱ्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलियाचा संघ आहे आणि सध्या कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही थराला जाऊ शकतो, त्यांनी पूर्ण तयारी तशी ती केलेली आहे आणि भारतीय संघाने 1-1 अशी या बरोबरी साधली। म्हणजे हा किती रंगतदार सामना असणार आहे याचा आपण आता खरं तर आपण ह्याचा अंदाज लावू शकतोय, कारण की मातब्बर संघ दोन्हीही कसोटी क्रमवारीतले 1 आणि दुसऱ्या क्रमांकाचे आणि ही कसोटी मालिका निर्णायक ठरणारी की ज्यामध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आणि हा सामना आघाडी मिळवण्यासाठी नक्कीच निश्चित असणार आहे। कारण की या सामना जर भारतीय संघाने हा रांचीतला कसोटी सामना जिंकला तर 2-1 अशी आघाडी होईल आणि चौथ्या सामन्यामध्ये आपलं मनोधैर्य हे उंचावलेलं असेल आणि चौथा सामना देखील जिंकून आपण मालिका खिशात घालू शकतो अशी शक्यता आहे।
विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यामध्ये जे काही शब्दांची अदलाबदल झाली मैदानात ती सगळ्यांनीच पाहिली. त्याच्यावरून सोशल मीडियावर बरेच मेसेजेसही फिरले. तर आता त्याचा परिणाम या सामन्यात पाहायला मिळणार का आणि पुन्हा विराट कोहलीचा आक्रमक रूप त्याला कुठेतरी आवर्त घेण्याची गरज आहे का, याबद्दल खूप बोललं जात आहे. तू काय म्हणशील? भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी म्हटली की काही ना काहीतरी शाब्दिक चकमकी उडतातच. हा इतिहास आहे. म्हणजे याआधी हरभजन आणि अँड्रू सायमंड्समध्ये वगैरे ज्या काही झाल्या होत्या त्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आणि यामधून संघाने पुढे जायला हवं. अर्थात आता विराट कोहलीनी पण देखील तसं स्टेटमेंट केलं आहे की झाल्या गेल्या गोष्टी पूर्ण विसरून आता आम्ही पुढे जायला तयार आहोत. म्हणजे तो स्लेजिंगचा आणि बाकी जो DRSच्या प्रणालीवरून जो इश्यू झाला होता त्याला आता बाजूला ठेवून दोन्ही संघ पुढे जातील आणि आक्रमक खेळ खेळतील हे नक्कीच आहे. कारण की विराट कोहली हा असा कर्णधार आहे की जो आक्रमकतेला साजेसा असा खेळ करतोय आणि आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूने आपल्यासारखीच सर्वोत्तम कामगिरी करावी अशी त्याची फक्त निवड ही अपेक्षा आहे. आणि त्यानुसार भारतीय संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे. परंतु हे स्लेजिंगचं आणि जे प्रकरण घडलं होतं हे तितकंच टोकाचं होतं. ICCने त्यांच्यावरती कोणती कारवाई केली नाही कारण की त्यांनी ते खेळाडू वृत्तीने तितकं घेतलं आहे. परंतु आता त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना त्याची कल्पना आली आहे की काय आपल्यासोबत गेल्या कसोटीमध्ये काय झालं. तर दोन्ही संघांकडून तितकी खबरदारी बाळगली जाईल अशी सगळी म्हणजे शक्यता आहे. भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज सध्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहेत. त्यांच्याबद्दल अनपेक्षित काहीतरी जादू घडण्याची सुद्धा सगळ्यांनी अपेक्षा ठेवली आहे, आशा ठेवली आहे की भारतीय फिरकी गोलंदाजांची जादू पाहायला मिळणार. तर याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? भारतात भारतीय खेळपट्टीवरती सामने होत आहेत आणि कसोटी सामने म्हटलं आणि भारतातल्या खेळपट्टीवरती म्हटलं की फिरकी गोलंदाजांची भूमिका दरवेळी खूप महत्त्वाची असते. म्हणजे याआधी आपल्याकडे हरभजन सिंग होता, अनिल कुंबळे होते, परंतु आता हीच कामगिरी आता अश्विन आणि जडेजा बजावतो आहे. त्यामुळे हे दोन्हीही फिरकी गोलंदाजांच्या भूमिकेवरती खूप काही अवलंबून असतं एखाद्या कसोटी सामन्यासाठी जो आशिया खंडामध्ये खेळवला जातो. त्यामुळे फिरकी गोलंदाज नक्कीच खूप महत्त्वाचे असतील. अश्विनने गेल्या सामन्यामध्ये जी काही चांगली कामगिरी केली, खरं तर अश्विनवरती खूप टीका झाली या आधीच्या पहिल्या डावामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली नाही. परंतु निर्णायक क्षणी त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावरती ज्या 6 विकेट्स घेतल्या आणि भारतीय संघाला विजय खेचून आणला, त्यामुळे दोन्ही गोलंदाज आपल्या बाजूने हे खूप तगडे आहेत. त्यांच्याही बाबतीत नेथन लायन आणि स्टीफन ओकिफीने आपल्या स्वतःच्या गोलंदाजी कौशल्य हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे ही गोलंदाजांची फिरकीपटूंची खरी लढाई असेल असं सध्या तरी दिसतं. नक्कीच खूप आपण बोललो, याच्यावर चर्चाही केली, पण आता या सामन्याचा जो निकाल आहे तो आपल्याला कळणार आहे तो म्हणजे खेळपट्टीवरच. त्यामुळे आता दोन्ही संघांपैकी म्हणजेच भारतीय आणि ऑस्ट्रेलिया संघापैकी कोणता संघ षटकाराचा चेंडू मैदानाच्या बाहेर पोचवतो हे आपण सामन्यामध्येच पाहू शकणार आहोत. या सामन्याबद्दलच्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता.com ला.